तर बघा, सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर रोज व्यंकटेश स्तोत्र आणि श्री सुक्तम दररोज असे पठण केल्याने विष्णू लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहील. श्री स्वामी समर्थ. तर बघा, व्यंकटेश स्तोत्र आपल्याला नित्यसेवेमध्ये कसं पठण करायचं असतं, कोणत्या नियमाचे पालन करायचे असते. बघा, आजच्या काळात असं कोणीच नाही आहे का ज्याला पैसा नको आहे. सर्व या जगात धावपळ करत आहात ते फक्त आणि फक्त पैशासाठी चाललेली आहे. आणि सगळ्यात आधी आपण व्यंकटेश स्तोत्र नित्यसेवेमध्ये पठण करू शकतो का, आणि ते कसं, तर आपण ते आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. आपण जेव्हा दररोज नित्यसेवा करतो त्यामध्ये आपल्याला महाराजांची सेवा करायची असते, आपल्याला आपल्या कुळदेवतेची सेवा करायची असते, जे आपले आराध्य दैवत असतील आपण त्यांची सेवा करत असतो. आपण रोज त्याच पद्धतीने श्री सुक्तमचं पठण सुद्धा करू शकतो. त्याच पद्धतीने दररोज आपल्या घरात व्यंकटेश स्तोत्रमचं कसं पठण करावं. तर बघा, माता लक्ष्मीला काय आवडतं, तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा आवडते. आणि विष्णू पुराणामध्ये असं उल्लेख केला आहे का माता लक्ष्मी दिवसातून 7 वेळा आपल्या दारात येते आणि 7 वेळा ती आपल्या दाराजवळ उभी असते. आणि कधी कधी घरातील अडचणी, काही घरातील क्लेश, काही कारणांमुळे तिला आपल्या घरात येणं जमत नाही किंवा ती आपल्या घरात आली तर टिकत नाही, ती निघून जाते. आणि म्हणून सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पैसा सगळ्यांना हवा असतो, पण जर सेवा केली तर त्याच पैशाला माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात वास करते. सगळ्यात आधी देवपूजा ही सकाळी मात्र 10च्या आत करावी. आधीच्या काळी तुम्ही जर बघितलं तर लोक सकाळी छान असं लवकर उठून आंघोळ करून ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 12 ते 4 मध्ये देवपूजा अजिबात करायची नसते. जास्तीत जास्त 9 वाजेच्या आत देवपूजा करायची असते. पण आपलं कसं असतं ना, आपण संसारिक बायका किंवा संसारिक मनुष्य जोपर्यंत घरात शांतता होत नाही, सर्व लोक जॉबला जात नाही, मुले स्कूल कॉलेजला जात नाही, तोपर्यंत आपल्याला निवांत वेळ मिळत नाही. कारण देवपूजा म्हटली म्हणजे निवांत वेळ असला तरच छान मन लागतं आणि स्तोत्रमंत्रांचं छान असं पठण सुद्धा होतं. तोपर्यंत आपल्याकडनं काही देवपूजा होत नाही. तर आता बघा, श्री सुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्रमचं कसं पठण करावं. खरं तर लक्ष्मी येण्याची वेळ तुम्हाला सांगितली का लक्ष्मी 7 वेळा असते, पण जी संध्याकाळची वेळ असते ना, तेव्हा आपण दरवाजे खिडक्या छान अशा उघडा करतो, घराचं वातावरण प्रसन्न करतो, धूपदीप लावतो, लक्ष्मीचे स्तोत्र, विष्णूचे स्तोत्र, तारक मंत्र लावतो, स्वामींची गाणी लावतो आणि ते छान अशी श्रवण करत करत देवपूजा करतो. कारण हीच ती वेळ असते जी लक्ष्मी येण्याची असते. तिन्ही सांजेची वेळ आपण ज्याला म्हणत असतो. काही महिला अशा सुद्धा आहेत का कामामुळे किंवा जॉबमुळे त्या घरी उशिरा येतात आणि त्यांना सकाळची देवपूजा झाल्यावर संध्याकाळची देवपूजेला बऱ्यापैकी उशीर होतो. त्यांनी काय करायचं, तर त्यांनी 1 वेळा श्री सुक्तम पठण करावं, तेही फलश्रुती सहित. प्राकृतमध्ये तुम्ही म्हणू शकता किंवा संस्कृतमध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करावं. 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, तुम्हाला याच पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तुमच्या वेळेनुसार श्री सुक्तम, व्यंकटेश स्तोत्रमचं दोन्ही स्तोत्रांचं पठण फलश्रुती सहित मात्र आवर्जून पठण करायचं आहे. कारण जे काही आहे ते मात्र फलश्रुतीमध्येच दडलेलं आहे. आणि जर तुम्ही सकाळी 7-8ला तुमची देवपूजा होत असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही श्री सुक्तम पठण करू शकतात. किंवा जर तुम्ही घरी राहत असाल किंवा जॉबला तुम्ही 6 पर्यंत घरी येत असाल तर अशा वेळेस तुम्ही संध्याकाळी देवपूजा झाल्यावर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला देवपूजा करताना तुम्ही 6:30 ते 7:30च्या दरम्यान देवपूजा करताना तुम्ही 1 वेळा श्री सुक्तम, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करू शकता. आता सर्वांनाच पडणारा प्रश्न, कोणतं स्तोत्रम आधी वाचावं. मागे पुढे झालं तरी काहीही होत नाही, ते देवच आहेत, देताना तुम्हाला भरभरून देतील. पण श्री सुक्तम का व्यंकटेश स्तोत्रम कोणतं आधी वाचावं, तर बघा, माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा ही अतिशय प्रिय आहे. ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला बोलवावं लागत नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचं आधी 1 वेळा पठण करायचं असतं आणि मग नंतर श्री सुक्तमचं पठण करावं. किंवा श्री सुक्तम आधी केलं, व्यंकटेश स्तोत्रम नंतर केलं तरी चालतं, काहीही होत नाही.
श्री सूक्तम आणि व्यंकटेश स्तोत्र. कारण माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. म्हणून एक वेळा श्री सूक्तम, एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करावं. ही सेवा तुम्ही न चुकता दररोज आवर्जून तुमच्या नित्यसेवेसोबत करायची आहे. नक्कीच तुम्हाला 101% याचा तुम्हाला फायदा होईल. बरेचसे लोक आहेत का वर्षानुवर्षे ही सेवा करत आलेली आहेत आणि ही सेवा आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी सुद्धा दिलेली आहे. श्री सूक्तम पठण करत असताना तुमच्या घरात श्री सूक्तम झालंच पाहिजे आणि तुम्ही त्याचबरोबर कनकधारा स्तोत्रम देखील पठण करू शकतात. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम तुम्ही पठण करू शकतात आणि व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. हे 3 स्तोत्र तुम्ही न चुकता जरी पठण केले ना तरी चालतील. पण काही लोकांना जमतच नसेल तर त्यांनी फक्त श्री सूक्तम आणि व्यंकटेश स्तोत्रम पठण करावं. बघा, त्याचबरोबर गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय किंवा गुरूंच्या सेवेशिवाय कोणतीही सेवा पूर्णत्वाला येत नाही. गुरूंचं बळ, गुरूंची कृपा आपल्यावर असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. गुरूंचं वलय कवच आपल्यावर असणं, आपल्या कुटुंबावर असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला आपल्या गुरूंची म्हणजे परमपूज्य गुरुमाऊलीने दिलेली सेवा दररोज क्रमश स्वामी चरित्रसारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी जप श्री स्वामी समर्थ मंत्राचा या प्रत्येकाच्या घरात झालाच पाहिजे. तेव्हाच आपले जे काही नोकरीचे, संततीचे, विवाहाचे किंवा लक्ष्मी प्राप्तीचे, आर्थिक अडचणीचे प्रश्न असतील ना ते लवकरात लवकर सुटतात. आणि महिला मात्र नक्कीच 100% महिला तर या सेवा करतातच. प्रवासात जाताना, जॉबला जाताना स्वामी चरित्रसारामृत वाचलंच पाहिजे. दररोजची ही सेवा आहे ती केलीच पाहिजे आणि लक्ष्मी ती स्थिर असावी. कारण बघा, लक्ष्मी खूप जास्त चंचल आहे. आपलं मन ज्याप्रमाणे चंचल आहे, आज इकडे उद्या तिकडे असं दिवसभर ठिकठिकाणी आपलं मन फिरत असतं, त्याच पद्धतीने लक्ष्मी चंचल आहे. आणि म्हणून या चंचल लक्ष्मीने आपल्या घरात स्थिर व्हावं म्हणून आपण सेवा करतो. आपण या सर्व सेवा करून खूप पैसा येईल असं नाही, पण आपल्या घरात आपल्या लक्ष्मीचा वास, आपल्या लक्ष्मीला सातत्य राहील, वाढीवपणा राहील, स्थिर राहील आणि जेव्हा ती स्थिर राहते तेव्हा ती वाढत जाते. अधिक प्रमाणात ती वाढत जाते. बघा, माता लक्ष्मी ही 8 प्रकारची आहेत. तर त्या प्रत्येक अष्टलक्ष्मीची आपल्यावर कृपा असावी. प्रत्येक लक्ष्मीने आपल्या घरात वास करावा आणि समाधान लक्ष्मी सुद्धा आहेत. तुम्हाला माहितीच असेल का 8 लक्ष्मींमध्ये एक समाधान लक्ष्मी आहे. बऱ्याच महिला अशा आहेत का त्यांच्या आयुष्यात समाधानी आहेत. आयुष्यात समाधानी राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि आपल्याला जे मिळतंय ना त्यासाठी देवाचे आभार मानावे. का मला देवा तू एवढं दिलंस आणि आपलं असतं जे आपल्याकडे नाहीये त्याचाच आपण सतत विचार करत असतो आणि आपल्याला जे मिळालं आहे त्याचा आपण कधीच विचार करत नाही. हो, पण विचार केल्याने पॉझिटिव्हिटी मात्र नक्कीच निर्माण होते, पण जास्त ओव्हर थिंकिंग असून काही फायदा नाही. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. अशी लोक सुद्धा आहेत का ज्या लोकांकडे बऱ्यापैकी पैसा आहे पण त्यांना खूप प्रॉब्लेम आहेच आणि त्यासाठी आपण देवाचे आभार मानतो. आपल्याला कधीच आपलं दुःख खूप मोठं वाटत नाही, पण आपल्यापेक्षा देखील खूप लोक दुःखी आहेत. लोक जगात आहेत. पैसा कमी असला तरी चालेल, पण रात्रीची शांत झोप असावी. मग माऊली नेहमी उद्बोधात सांगत असतात, सर्वात श्रीमंत मनुष्य कोण? ज्याला रात्री अंथरुणावर लोळताच शांत झोप लागते. ज्याला रात्रीची झोप आहे तो सर्वात श्रीमंत माणूस. आणि ती शांतता लाभावी, सुख समाधान आपल्याला लाभावं म्हणून घरात दररोज श्री सूक्तम, व्यंकटेश स्तोत्रम पठण करावं. आता तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्हाला झोप लागते का नाही हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल. आणि बऱ्याच महिला आणि मी सुद्धा आवर्जून न चुकता संध्याकाळी देवपूजेमध्ये, नित्यसेवेमध्ये श्री सूक्तम, व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करते आणि खरं खूप छान सेवा आपल्याकडनंही घडत असते आणि छान वाटतं. आर्थिक अडचणी या हळूहळू कमी होतातच अनुभव घेऊन. बघा, आता बघा, सर्वजण या वर्षी अधिक मास आलाय, तर जेवढं जास्त कराल तेवढं अधिक तुम्हाला हे फळ कोणत्याही सेवेचं तुम्हाला मिळणार आहे. म्हणून सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे. अधिक मासात कोणतीही सेवा करा, पाठ करा, व्यंकटेश स्तोत्रमचे संस्कृतमध्ये पठण करा आणि मराठीत सुद्धा तुम्ही करू शकता. आणि आपण रोज जेव्हा वाचतो तेव्हा ते पाठ होतं. या सेवेचा खरं खूप सुंदर अनुभव लोकांना आलेले आहेत. प्रत्येकाच्या अडचणी कमी झालेल्या आहेत. आपलं मनोबळ वाढतं, आपली विचार करण्याची क्षमता वाढत असते. काहीतरी नकारात्मक गोष्टी जेव्हा आपल्या डोक्यात येतात तेव्हा आपण स्तोत्र मंत्रांचं पठण करतो, तेव्हा निगेटिव्हिटीचा औरा हा क्लिअर होतो, निगेटिव्हिटी दूर जाते आणि कमी होते आणि आपण चांगला विचार करायला मात्र नक्कीच लागत असतो.
तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यात चांगलं घडतं. म्हणून यावर्षी लवकरात लवकर अधिक मास आता सुरू होणार आहे आणि त्याचंच अवचित्त साधून तुम्हाला जास्तीत जास्त यावर्षी ही सेवा करायची आहे, सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही बघितलं का संध्याकाळी छान अशी माझी सुद्धा इथे देवपूजा झाली आणि नित्यसेवेच्या पुस्तकात असणारच म्हणजे श्री सूक्तम आणि व्यंकटेश स्तोत्रम मी सुद्धा पठण करून घेते. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही स्त्रीयंत्रावर किंवा आपला जो माळ जप आहे त्या माळ जपीने तुम्ही एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, एक माळ विष्णू गायत्री मंत्र, एक माळ कुबेर मंत्र आणि एक वेळा श्री सूक्तम, एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम एवढी जरी सेवा तुम्ही केली ना तरी तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची भरभराट होईल आणि भरभराटच होते. धान्य संपत नाही, पैसा संपत नाही, जे आहे त्यात समाधानी असणं म्हणजे भरभराट होणं. खूप पैसा मिळतो आहे आणि त्यानेच आपल्याला शांत झोपलाय नसं नाही, पण आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम नाही आहे तेच आपण सुखाचे आहोत. असे बरेच लोक आहेत का ज्यांच्याकडे पैसा आहे पण त्यांना झोप नाही आहे. त्यांच्या आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम्स आहेत पण त्यांना एखादा कोणता गुरु नाही आहे. आणि आपल्याकडे एवढे चांगले आपले गुरु, परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला लाभलेले आहेत म्हटल्यावर आपल्याला स्वामी महाराज आपल्याकडे आहेत तर कशाची चिंता नाही. अगदी शांत डोकं ठेवून आपण निवांतपणे झोपतो. उद्याची चिंता करण्याची गरज नाही, कारण महाराज माऊली आपलं सगळं काही जाणत असतात. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आजपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे. येणाऱ्या अधिक महिन्यापर्यंत किंवा 4 ते 5 दिवसात तुम्हाला ते वाचून पाठ होईल, जेणेकरून पूर्ण अधिक महिना तुम्हाला या सेवा करायची आहे आणि करतच राहायची आहे. कारण अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त पुण्य जे काही आहे ना ते आपल्याला मिळत असतं, म्हणून आपण या सेवा करत असतो. आणि या सेवा केल्यानंतर खरंच घरातील आर्थिक अडचणी हळूहळू का होईना ह्या संपायला लागतात, कमी व्हायला लागतात आणि प्रत्येक जण हा पैशाच्या मागे धावत आहे. पण पैशाच्या मागे न धावता छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या सवयी जर आपण नित्यनियमाने आपल्या स्वतःला लावून घेतल्या आणि या छोट्या छोट्या सेवा जर आपण केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यात वेगवेगळे बदल घडत असतात. देवपूजेची वेळ तुम्हाला सांगितली का संध्याकाळी 6:30 ते 7:30 दरम्यान देवपूजा करावी.